आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपने विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवली। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी। 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या 2 जागांवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत गर्दी। 2 जागांसाठी पक्षातून 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज, मात्र अद्याप कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब नाही, सूत्रांची माहिती। कसब्यातील वक्फ बोर्डाच्या जागेवरून मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला। माझ्या पत्नीलाही अटक करण्याचा प्रयत्न केला, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न यांनी भरपूर वेळेला केला। हेच आता या सगळ्या प्रक्रिया आता कोणी करतं, प्रक्रियेमध्ये आता तुमचं किती वेळा नाव घ्यायचे तेच। रवींद्र धंगेकरांच्या पत्नीबाबत अटकेची टांगती तलवार तयार करण्यात आली। पत्नीला अटक होण्याच्या भीतीने धंगेकर शिंदेच्या शिवसेनेत गेले, संजय राऊतांचा आरोप। प्रतिभा धंगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार, टांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली। सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धंगेकरांनी पक्ष सोडावा। प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत युक्तिवाद पूर्ण। कोल्हापूर कोर्ट उद्या निकाल देणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टाने फेटाळल्या। काहींना महाकुंभमधील गंगाजलने त्रास होतो, पण रात्री 7:30 नंतरच्या पाण्याने त्रास होत नाही। नितेश राणेंचा नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा। कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खा घ्यायला लागणार, बाकीचं पाणी घेताना खा घेत नाही लाडफेड। राज ठाकरेंना हिंदुत्व शिकवायला आम्हाला नितेश राणेंची गरज नाही। नितेश राणेंच्या राज ठाकरेंवरील टीकेला गजानन काळेंचं उत्तर। पण हिंदुत्व शिकवायला नितेश राणेंची आम्हाला गरज नाहीये। भोंग्यांच्या वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आंदोलन केलं, आमच्यावर केसेस आहे, आमच्यावरती। विधिमंडळ चकाचक करताय, पण विधिमंडळात कर्मचारी भरती कधी करणार? हे म्हणजे लग्नात जेवणाला पैसे आहेत पण मंगळसूत्र द्यायला पैसे नाहीत। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे। हिंदूंनी हिंदूंकडूनच मटण विकत घ्यावं, नितेश राणेंचं वक्तव्य। काहींना देशाचा पाकिस्तान करायचंय, राऊतांची टीका। तर जिथून घ्यायचंय तिथूनच मटण घेणार, आव्हाडांचा हल्लाबोल।